नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना, आमच्या लाडक्या लाडक्या बहिणींना, भावांना. हाय हॅलो. अगं काय चाललंय, काय होतंय? मला गाड लागतं एक तर मी बसले एवढाच एक स्टॉल. स्वेटर घाल, स्वेटर घाल अंगात. माझा स्वेटर कुठं आहे काय का ग? खरडा बायडा त्याला खाऊ वाटला बघा. मग काय तर गारट्या गुरट्याचं तुमचं दाजीन ती बसली होती इथं भाऊ बहिणीनं गप्पा मारे. काय दाजी गाडी लावते तर या, आणि मी आली बाहेर बसायला आणि ती निघाल्यात आता आपापल्या मार्गाने. आता नसल्यावर नाहीच म्हणणार ना, केलंच नाही तर. आता 4 दिवस झालं भाऊ बहिणीनं कवा, आता तिला 2-4 दिवस झालं खरडा केलेला, आणि ती मला आता खरडा मागते. मग सांगा आता तुम्ही. हा खरडा होय कर मग. हा मग ज्या वेळेस केला त्या टायमाला तुला मी नाही म्हणलं होतं. हा आहे का, मग ती त्या दिवशी होता. मग आता तुम्ही सांगा त्या दिवशी केलेला अजून राहील का भाऊ बहिणीनं? 4 दिवस झाले. मला कधी आलेली म्हणजे नाही, भाकर खाणार म्हणजे तुमच्या पूनम ताईला ना आज खरडा माझ्या जमती खरडा नाही का तुमच्या पूनम ताईचं काय आठवायचं मी सांगा ना. आम्ही शेजार काय आठवू नको, काय आठवू नको भावा बहिणीनं. ती म्हणते ना पूनमताईनी, पूनमताई सांगते पूनमताईनी तिला अलीकडे ये म्हणत नाही, पलीकडे जा म्हणत नाही. काय आठवू नको. आणि भावा बहिणीनं पूनम ताई तुमची ना म्हणती गेटच्या हाती यायचं नाही पण मी येत असते आहे ना. हा बघा ऐका, तो का गेट उघड केलंय हाय का, गेट उघड करून आली आणि दाजी बसलेत बागल बोवा होऊन. माझा तर सुट्यावर कुठं लांबपास झालाय काय कळ ना गडे. आतमध्ये नेलाय ना तिकडे. शिवन्या, शिवन्नो, ए शिवन्या, माझं सुटर घेऊन या. बसती तुमच्या दाजींपाशी घडीभर. काय आपलं गार दिवस मावळा गार सुटर आण, सुटर माझ्यावाला. आता गार चालू झालंय पण दाजी बाहेर बसल्यात या. मग आता तुम्ही सांगा, दाजी बाहेर बसल्यावर मला घरात बसू वाटेल का? नाही का ना. दाजीला आहे का माझी चिंता घोर? काय नाही हाय का, हाय का. ती मला म्हणते तुझ्यापाशी, मग नाही मायापाशी नका जाऊ, तिकडे जाऊ कोणापाशी बस. दुसऱ्यापाशी बसायला मग आता म्हणताय तुझ्यापाशी बसायचं का? मग आता बायको पशी नाही बसणार तर कोणापाशी बसणार तुम्ही? सांगा मला. बस हाय का. होतंय का बिबट्यासारखं तोंड? होतंय ना. शेक करावं का गडीभर शेका लावलं करा की मग करा, शिकू करा न शिकू. मला नाही ना फिट येत. चूल नाही पेटवायची, इकडे पटांगणाला करायचं. चुलीच्या ह्याच्यात नाही ना असं बसता येत. तुला स्वेटर घाल म्हणलंय, त्या पुरीला बी सांगा सुटेर फिटर घालायला अंगात. तुमचा धुतला पण माझा नाही धुतला बाय सुटेर. माझा बी धुवावा लागल गारट्या गुरट्याचा. हा घातला बाया. दोघाचा एकसारखा आहे, मॅचिंग मॅचिंग भाऊ बहिणींनो.
असं दिसतं उजेड आणि तू आणतं तुमचा दाजी असे काळी किती दिसल आणि वक्ती किती दिसल असं बघते तर कसं व्हायचं भावा बहिणीनं हा हिकडं उजेड हिकडं आहे म्हणल्या मी हिथून तुम्हाला दिसन का नाही हिकडून मी दिसन का तुम्हाला व्यवस्थित नाही दिसणार हिकडून मी टक्का दिसते का नाही तुम्हाला एक काम कर काय तू इकडून बस मी पलीकडून बसतो आणि कॅमेरा करतो पलीकडून हा मग या ना इकडं यायचं पटांगणाला जरा घडीभर सुटेर घालती मी बायको तुमच्या वाणीच हाय सुटेर बी चैन बिघाडलेला माझी हा त्यांचा केलाय चकाचक म्या धुवून टाकलाय वाकडी तिकडी हो हो घसरा सुद्धा मारा येत नव्हता मला काढलाय पण चकाचक काढलाय माझाच राहिलाय धुयाचा तुमच्या दाजेला लागतोय किती XL चा का काय आणि मला लागतोय डबल XL चा कस काय करायचं बस इकडून चल. काय नको आता घरातच जाऊन बसावं काय इथं बाहेर बस ना गडीभर आता बसलोय तर गारठ्या काय गुरठ्या. घरात तर जायचंच आहे काय इथं बसून नाही राहायचं आपल्याला होय थंडी गारठ्याचं बाहेर बसावं त्यात दाजी तुमच्या त्या बाहेर आता कशी म्हणते की मला अलीकडे ये जालीकडे पलीकडे जा म्हणत नाही तसं तुमचा दाजी मला आहे ना घर बाहेर थंडी गारठ्याचं इथं बसवतोय काय चल करायचं? मग आतमध्ये हा? चल आतमध्ये मग काय गार सुटलंय आणि काय करता घरात बाहेर बसून जास्त उकालतय माणूस आणि ते शेक लगे जास्त तडाकतंय अंग त्याच्यामुळे शेकूशी वाटावं नको वाटते शेकायला जम्पर शिवायचंच आहे मला पण मला बसायलाच मिशनीवर जमाना ती राहू दे त्रास होतो, आराम कर त्रास. कशाला मग करते त्रास होतोय म्हणल्यानंतर काय आहे माहिती का ते तिचं जास्त दुखायला लागलेलं आहे आणि मग कशाला मोकारच तकलीफ घ्यायची एक जास्त. प्रॉब्लेम राहिला की दुसराच उभा राहतोय प्रॉब्लेम हम्म. काय सांगावं बा एकातून कसं कसं नीट झालं तर लगेच दुसरं काय करावं नेमकं आता आणि ती दिस माणूस वरनं दिसतंय क्लिअर हा टकाटक कोणाला वाटणार बी नाही आणि आतून हा. खरकतही माणूस आहे का नाही मग काय किचक दुखणं कुचक पण बाहेर मस्त वाटतंय बरं का हवेशीर वातावरण एकदम सुपर भारी अजून तर काहीच नाही आता उन्हाळ्याचा दिवस आले बघा कसं काय मग बाहेर मस्त उन्हाळ्यात भारी वाटतं उन्हाळ्यात थंडीत नाही बाय बाहेर बसवा दिवस मावळा की माणूस बाहेर बसू शकत नाही डायरेक्ट आतमध्ये जातो बसा. त्यात सुटलंय आता बिबट्यांचं सुट्ट्यांचं बिहा हम्म. हा? मग काय तर. काय दाजीला कर म्हणा 4 दिवस 8 दिवस झाला घरीचे दाजी सोमवारपासून मग काय अवघं धरून आणल्यावानी बसलं इथं आपलं बांधून टाकल्यावानी मग काय मी काय तुम्हाला म्हणलं होय धरून आणल्यावर बसा बांधून आणल्यावर बसा हा नाही तर नाही होय भावा बहिणी उद्या कुठेतरी उडी हाणावं लागेल दाजी बघावं लागेल हे काय इथं हाणायची त्या वाट्यानं खाली उद्या कसं आपल्याला बघावं लागेल बसून नाही जमणार खेळ आपलं गावात इकडं तिकडं 2 रुपयाचं काम आपलं हुडकावं लागेल इथं नाही तिथं नाही इथं बसून काय जमणार नाही दाजी बसलो आतापर्यंत 4 दिवस आराम केलाय दाजीने आता नाही आता नाही बसणार जायचं नाही काय झाली घरची कामं होती ती करून घेतली काही राहिले सायलेली आपली आता काय आपल्याला काम नाही कुठं काय नाही त्याच्यामुळं आपलं बघायचं कुठंतरी उद्या मी बी नाही काय बोलू शकत तुमच्या दाजीला मग काय आता बसायचं घरी कवर मग बरं चला घरात गार लागते जरी मी ती लावतो चला भावा बहिणींनो घरात थंड वाजत लावा हा
रब आशिकों की ये मजबूरियां। आज मस्त पैकी वरण भात खाल्लं भाऊ बहिणीनं. ढेकर येतात वरण भाताचे. पुरीला चिता किती बसल्या, टीव्ही नाही ना चालू, त्याच्यामुळे त्यांना मोकळे टीव्ही बघत बसल्या त्या. टीव्हीकडे बघत असतील, इकडे बघत असतील. त्यांच्या म्हणे आताच आई बाप डाटा जोडून देतील, मंगल देतील, आहे ना. पण हे शक्य होणार नाही, डाटा कोण जोडणार नाही टीव्हीला, अजिबात नाही. हा बघा मग, तशीच बघा मोकळी टीव्ही. टीव्ही बघत बसायचं यायला लागलं यांना येळाने माय. मला पडलंय जम्पर शिवायचं काम, माझं राहिलंय. ह्यांना पडलंय टीव्ही बघायचं. चला भाऊ बहिणींनो, जम्पर शिवायचे ती या. बघू जमलं तर बसती मिशनीवर. दाजी घेते, तुमचं काम बंद आहे त्याच्यामुळं टेन्शन. दाजीला वाटतंय जावा रोज कामावर, पण आता हे काय आलं आलं बाय दाजी. चला थंडी गालत्याची बसते मी पण, काय बाय बाय करते सगळ्यांना आता. होय.